कोल्हापुरातील 3 पिढ्यांवर उपचार करणारे स्त्रीरोग वंध्यत्व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांचा 18 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पत्रकार अनिल पाटील, दर्पण न्यूज माध्यम समूह. गोकुळचा चेहरा भाजपच्या कमळाकडे. डॉ. चेतन नरके यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेटीने कोल्हापुरातील राजकारण ढवळून निघाले. गोकुळ दूध संघाचे संचालक, थायलंड सरकारचे सल्लागार, इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक आणि अर्थतज्ज्ञ डॉ. चेतन नरके यांच्या एका भेटीने कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच त्यांनी घेतलेली भेट ही केवळ शिष्टाचार भेट नसून त्यामागे मोठे राजकीय गणित असल्याची चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार, दुग्ध व्यवसाय आणि विकास कामांवर चर्चा झाल्याचे सांगितले असले तरी राजकीय जाणकारांचे लक्ष मात्र डॉ. नरके यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाकडे लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पुढील आठवड्यात डॉ. नरके पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असून यावेळी भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मुंबईत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात डॉ. नरके यांच्या हातात कमळ येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यानंतर ते थेट आपला बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पन्हाळा तालुक्यातून मैदानात उतरणार असून गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी संपर्क दौऱ्याचा नारळ फोडणार असल्याची माहिती मिळत आहे. पन्हाळ्यापासून सुरू होणारा हा दौरा थेट संपूर्ण कोल्हापूर जिल्हा पिंजून काढणार असल्याचे बोलले जात आहे. सहकार, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण भागातील मजबूत संपर्काच्या जोरावर डॉ. नरके मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठीही त्यांचे नाव चर्चेत येऊ लागले आहे. भाजपने डॉ. नरके यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान डॉ. नरके यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे गोकुळच्या राजकारणापासून जिल्ह्याच्या सत्ता समीकरणापर्यंत अनेकांच्या कपाळावर आठ्या पडल्या असून कोल्हापूरच्या राजकारणात नव्या पर्वाची चाहूल लागल्याचे चित्र आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.